विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणीला खुश करण्यासाठी महायुती सरकारने कोणतीही पडताळणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट 1,500 रुपये जमा केले. पण लोकप्रिय घोषणांमुळे आता आर्थिक स्थिती बिघडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे निकष कडक करणार आहे. तेव्हा प्रत्येक कुटुंबातील 2च लाडक्या बहिणींना खात्यात पैसे जमा होणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलांनीही अर्ज केले. महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत 2,100 रुपये देण्याची घोषणा केली. त्यातून 18,000 कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. आता उत्पन्नाचा दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र मिळणारे निवृत्ती वेतन, 4 चाकी वाहने आणि 5 एकरपेक्षा कमी जमीन असे सर्व निकष तपासण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे एका कुटुंबातील 2च महिलांना खात्यात पैसे जमा केले जातील. यापूर्वी 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली. त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या निम्म्यावर येईल असा अंदाज आहे. मूळ योजनेत प्रत्येक कुटुंबातील 2च महिलांना पैसे देण्यात येणार होते. पण निवडणूक तोंडावर असल्याने महायुती सरकारने कोणतीही खातरजमा न करता सर्व बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा केले. सुमारे 2,43,00,000 महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. आतापर्यंतच्या 9 महिन्यात सरकारी तिजोरीवर सुमारे 33,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.